आणि आता थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे बोलतात इथे. आणि त्या कामाला तातडीनं ते काम चालू करणे याकरता मान्य सुलेखाताई कुंभारेजी आम्ही सर्व या ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास कामाच्या विषयाकरता आज संजय शिरसाटजी यांची या ठिकाणी भेट घेतली. त्यामध्ये काही त्या टेम्पलच्या जागेसंबंधाने आणि काही डेव्हलपमेंट संबंधाने काही महत्त्वाचे विषय होते. त्या संबंधाने मी आज माननीय सुलेखाताई कुंभारेजी आणि मी दोघंही आलो होतो. माननीय शिरसाटजींनी त्या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला येण्याची त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि लवकरच त्याचं काम चालू होईल. कसा असणार आहे हा प्रकल्प, किती मोठा आणि भव्य असणार आहे? कारण मुळातच ती वास्तू अतिशय सुंदर अशी वास्तू आहे. येत्या काळामध्ये विकास होऊन त्याच्यात काय नवीन बदल करण्यात येणार? आमच्या सुलेखाताई कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल इतकं सुंदर बांधलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये, कामठी मतदारसंघात, आणि आता 214 कोटी शासनाने दिले आहेत. त्यामध्ये सर्वच प्रकारचा थीम पार्क आहेत. मोठ्या प्रमाणावर जेवढे महाराष्ट्र देशामध्ये बुद्धिस्ट सेंटर आहे त्या सेंटरचे तिथे प्रदर्शन होणार आहे. त्या ठिकाणी लेजर शो असणार आहे. मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट आहे. त्या ठिकाणी लोकांना राहण्याची निवासी व्यवस्था आहे. असंही डेव्हलपमेंट आहे. लवकरच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी, अजितदादा, संजय शिरसाटजी आम्ही या कार्यक्रमाचं या विकास कामाचं भूमिपूजन करणार आहोत. शेठ गोगावले यांनी म्हटलं आहे की अजितदादांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन निधीबाबत निर्णय घ्यावे. हे साहजिक आहे की माननीय अजितदादा आणि आम्ही सर्व बसून ज्या डिपार्टमेंटला जो निधी देय आहे त्या डिपार्टमेंटला अजितदादा नेहमीच त्या मंत्र्यांना बोलून चर्चा करत असतात. मागच्या वेळी बजेटच्या वेळी अजितदादांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना बोलून कुठल्या डिपार्टमेंटची काय रिक्वायरमेंट आहे त्यांचं संपूर्ण डिपार्टमेंट आणि मंत्री असेच मंत्रालयात बोलून त्या ठिकाणी निधीचं वाटप केलं होतं. ही प्रक्रिया परंपरेपासून चाललेली आहे. त्यामुळे आता त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. अजितदादा नेहमीच मंत्र्यांना बोलवतात आणि त्यांच्या विभागाला बोलवतात. वारंवार संजय शिरसाट नाराजी व्यक्त करत होते की मला मी आपल्याला जाणीवपूर्वक आणि अत्यंत कायदेशीर पद्धतीने सांगेल की सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी कुठलंही सरकार कधीही पळवू शकत नाही. कारण सामाजिक न्यायाचा निधी राखीव आहे, आदिवासी भागाचा निधी राखीव आहे. आउटले कमी जास्त त्या ठिकाणी देण्याकरता विलंब होतो किंवा वेळ लागतं, पण निधीला कात्री लावता येत नाही. सामाजिक न्याय विभागावर अन्याय करता येत नाही, आदिवासी विभागावर अन्याय करता येत नाही. आणि देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कधीही सामाजिक न्यायाचा निधी आणि आदिवासी विभागाचा निधी हा काढूच शकत नाही, कमी करूच शकत नाही. माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे, आदिवासींच्या बाजूने आहे. आणि त्यामुळं आम्ही कधी 1 रुपया निधी, बाकी विभागाचं काय होईल ते होईल, पण सामाजिक न्याय आणि आदिवासीचा निधी हा कधीही कमी करू शकणार नाही, होणार नाही, होतच नाही. साहेब, रायगड किल्ल्यावरच्या 24 ज्या धनगरांची घरं आहेत त्यांना ती रिकामी करायला सांगण्यात आली. ऐन पावसाळ्यामध्ये ही घरं रिकामी करायला सांगण्यात आल्यामुळं तिथे एक रोषाचं वातावरण निर्माण होत आहे. मी महसूल मंत्री म्हणून लक्ष टाकतो. आपण सांगितलेल्या सूचनेवर आत्ताच मी कलेक्टरशी बोलेल आणि लक्ष टाकून त्या ठिकाणी काय त्यांनी पावसाळ्यापुरतं प्रोटेक्शन देता येईल हे मी बघेल. जर कोर्टचे ऑर्डर नसतील, मला माहिती नाही आज, पण आता तुम्ही मला सांगितलं आहे, मी लक्ष टाकतो. बच्चू कडूंचं उपोषण सुरू आहे. काल तुम्ही त्यांच्याशी बातचीत देखील केली, त्यांनी सांगितलं, परंतु ते आज असं म्हणतायत की बावनकुळेंनी मला फोन केला परंतु त्यांची भाषा व्यवस्थित नव्हती, अर्वाच्या भाषेमध्ये माझ्याशी ते बोलत होते. हा सत्तेचा माज आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केले त्यांनी. अत्यंत चुकीचं आहे. मी त्यांना आदरपूर्वक बोललो की आता ते जर याचा असं मला बोलत असतील, मी कधी अर्वाच्य बोलणारा कार्यकर्ता नाही आहे. मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईमध्ये एक बैठक लावू, हाय लेवल बैठक लावू. मी तुमची स्वतः बैठक लावून देतो. आमच्या कलेक्टरला मी तिकडे पाठवलं, आमच्या SP ला तिकडे पाठवलं आणि त्यांना मी स्वतः पाठवलं SP आणि कलेक्टरला की माझं बोलणं करून द्या. आणि माझं बोलणं करून दिल्यावर त्यांना मी हे सांगितलं, तर मी आलो तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काही तडजोड करता का, काही बोलणं कराल का? त्यांचं म्हणणं होतं आम्ही बघू, आम्ही पाहू, आमचा प्रश्न सुटला तर आम्ही करू. त्यांचा प्रश्न सोडण्याकरता मंत्रालयात बैठक लावण्याची आवश्यकता आहे. वेगळ्या विभागाची बैठक आहे, एक विभागाचा प्रश्न नाही आहे. बच्चू कडूजींनी यांनी वेगवेगळ्या विभागाचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माननीय बच्चू कडूंना माझी विनंती आहे, आणि पहिलं तर हे त्यांनी दुरुस्ती करावी की चंद्रशेखर बावनकुळे काही हे बोलले. मी कधी कुणाला बेसन्मानाने बोलत नाही, सन्मानाने बोलतो.
बच्चू कडूजी असं त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीचं बोलू नका. सन्मानाने बोललो आहे, कलेक्टरला मी पाठवलं, SP ला पाठवलं, तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे, तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही काळजी घेतो आहे, आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे. माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो, त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जो प्रश्न त्यांनी मांडला आहे. पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही. मला राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारात बोलायचं नाही. त्यांनी ही सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाची आहे, सरकारची नाही आहे. तर राज्य निवडणूक आयोग जो निर्णय घेतात त्याप्रमाणे निवडणुका होतात. त्यामुळे त्यांनी काय प्रभाग रचना केली, काय थांबवली ह्याचं मला काही माहिती नाही. महायुती एकत्र लढणार का? महायुती मुंबई आणि मुंबई बाहेर एकत्र लढताना पाहायला मिळणार का? महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे, 100% सोबत लढणार आहे. असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू एखाद्या ठिकाणी. बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे, कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगाची गरज नाही. राठोड यांच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अफरातफरी अनियमितता आहे अशा पद्धतीने हे तुम्हाला माननीय संजय राठोडांशी बोलावं लागेल. एक मंत्री नितेश राणे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, त्यामुळे भाजप पक्ष कुठेतरी कोंडीत सापडला जाईल का विरोधकांच्या? कारण का वारंवार आपल्याच सोबत जे महायुतीतील दुसरे पक्ष आहेत त्यांच्याबद्दल देखील ते वादग्रस्त वक्तव्य. कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता दिली, मी स्पष्टता परवा दिली. एखादा शब्द असा बोलू नये की तो बाण ठरेल आणि तो बाण कुणाच्या जिवारी लागेल. मतभेद तयार होतात, मनभेद तयार होतात. मतभेद आणि मनभेद तयार करणाऱ्या कुठलाही स्टेटमेंट मला वाटतं कुणीही करू नये. कुणाही पक्षाचा असो, महायुतीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आपण आहोत आणि जेव्हा मोठा पक्ष असतो त्यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहायचं असतं. मोठ्या भावांनी लहान भावांना सांभाळून घ्यायचं असतं आणि त्यामुळं आम्ही सर्व तिघही बरोबरीने त्या ठिकाणी काम करतो आहे. जरी संख्येने आम्ही जास्त असलो, जरी मुख्यमंत्री आमचा असला तरी आमची भूमिका ही माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब सर्वांना सांभाळून सर्वांचा समन्वय करून तिन्हीच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा हे जे आमचे तिहेरी संगम झाला आहे, या तिहेरी संगमातनं आम्ही या महाराष्ट्राचं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश ठरला आहे आणि स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. स्थानिक नेत्यांनी अजून कुठलाही पक्षप्रवेश ठरला नाही. अजूनही असा कुठला प्रस्ताव आमच्याकडे नाही. अजूनही कुठला पक्षप्रवेशाची चर्चाही नाही. देखिए, जो महाराष्ट्र में लोकल पंचायत के, महानगरपालिका, नगरपालिका और डिस्ट्रिक्ट पंचायत के चुनाव होने वाले हैं, उसमें चुनाव आयोग, राज्य स्टेट इलेक्शन कमीशन ये चुनाव करवाता है. कौन से प्रभाग कैसे होने चाहिए उसका एक उनका नियम है. कौन से प्रभाग बदलना चाहिए, कौन से प्रभाग को रखना चाहिए, सारा उनका अधिकार है. इसमें सरकार का कोई हस्तक्षेप चलता नहीं है. स्टेट इलेक्शन कमीशन जो भी निर्णय लेगा वो निर्णय को उनको ही करना पड़ता है.